की भेट देते. मायेचा वटवृक्ष आनंद वृद्धाश्रम 2005 साली छोटंसं रोपटं लावलं. आज 19 वर्षांनी खूप मोठं वटवृक्ष झालं. सर्वांचे आई बाबा आहेत, बस येऊन त्यांना प्रेम द्या आणि त्यांचे आशीर्वाद. खूप वाट बघतात. असं वाटायला लागलं की खरंच हे आश्रम आम्हाला योग्य वाटलं. पुष्पक विमान तो जरूर भेजेंगे लेने के लिए, ऐसे नहीं जाएंगे अभी. चांगली पब्लिसिटी करतायत, की लोक जोडतायत, हा त्यांचा हेतू आहे. संवेदना अवॉर्ड, कारण इथे संवेदना दिली जाते. नर्सिंग पण अगदी प्रेमाने. सगळ्यांचं आनंद आश्रममध्ये स्वागत आहे. कालचा पार्ट 1चा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज पहा, खाली लिंक देते. आणि हा पुढचा पार्ट आहे, सेकंड पार्ट आहे. ह्याच्यामध्ये आश्रम कसं आहे, आश्रममध्ये येणारे लोक काय विचार करतात, तिथे कसली व्यवस्था आहे जेवणाचं, ते सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा आणि जितकं जमेल तितकं शेअर करा, ही माझी मनापासून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. मी आश्रममध्ये कशी आली ते आधी सांगते. माझ्या मिस्टरना स्ट्रोक झाला आणि त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे थोडा विसरले ते, आठवण येत नव्हतं त्यांना. म्हणजे खूप परिस्थिती वाईट होती. पण त्याच्यातून त्यांना थोडं बरं वाटलं की आम्हाला म्हणाले घरी घेऊन आणि जे काही औषध आहे ते तुम्ही चालू ठेवा, याच्यापेक्षा जास्त त्यांना औषधं आम्ही देऊ शकत नाही. त्याच्यानंतर मी 5 महिने त्यांना घरात ठेवलं, मुलगा ठेवला घरामध्ये. पण त्याच्यामध्ये माझी खूप दगदग व्हायला लागली. म्हणजे तुम्ही असं माझं असं झालं की आता मी सुद्धा आजारी पडते की काय, आणि आम्ही सोबत राहतो. माझ्या 2 मुली आहेत, त्या लग्न झालेले आहेत. पण त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या मुलीला म्हटलं की आम्ही अशा कुठल्या तरी आश्रमामध्ये जातो, तिकडे मी पण राहील त्याच्यासमोर आणि त्यांना पण तिकडे राहता म्हणजे त्यांची व्यवस्था त्यांची तिकडे, म्हणजे नर्स वगैरे सगळे. आणि मी मग यूट्यूबवरती पुष्कळ सगळे आश्रम बघितले, पुष्कळ लोकांना कॉन्टॅक्ट केले. मग शेवटी बघता बघता मला हे पालघरचं आश्रम दिसलं. ते खूप जुना व्हिडिओ होता, पण मी तो बघितला, मॅडमचं बोलणं ऐकलं आणि मला असं वाटायला लागलं की खरंच हे आश्रम आम्हाला योग्य वाटलं की मला पण तिथे राहता येईल. मला कारण एका जणांना आम्ही एकटं ठेवलं होतं. मग ते एकटे राहायचे तर त्यांना आवडायचं नाही आणि मग आम्ही जरा भेटून आले की ती रडायची की तुम्ही मला एकट्याला नव्हतं. मग मला पण असं वाटलं की ह्या वयामध्ये कसं आम्ही दोघांनी जवळ असलेलं बरं. तेव्हा मी विचार केला आणि मला हे आश्रमचं आवडलं. मी मुलीला म्हटलं आपण कॉन्टॅक्ट, पहिला मीच केला कॉन्टॅक्ट आहे ना, आणि सांगितलं सगळं. ते म्हणाले आहे तुम्ही या इकडे त्यावेळी बघून जा म्हणाले. मुलीला पण मी सांगितलं की असंच आहे आश्रम, चांगलं वाटलं मला, आपण एकदा जाऊ बघू. पण मी आणि माझी मुलगी येऊन बघून गेले आणि मला तर आल्याक्षणी म्हणजे इकडे आल्याबरोबर मला इतकं छान वाटलं की नाही, ही जागा माझ्यासाठी योग्य आहे. असं मनामध्ये एक फिलिंग असं आलं की नाही मला इथेच आता यायचं आहे. मुलगी पण होती थांब आणखी, म्हणजे 26 तारीख 25-26 तारीख होती. ती पण 1 तारखेला जाऊ, 1 तारखेला थांब थोडं विचार. मी म्हटलं आता मला 1 तारीख वगैरे काय बघायचं नाही, जायचं म्हणजे हा आत्ताच जायचंय. मला इथं फक्त आता 2 महिनेच झाले, 1.5-2 आणि मग मी म्हटलं नाही मला 1 तारीखपर्यंत वाट नाही बघायचं, आज 26 तारीख निघून जाऊ आपण. कसं वाटतंय आता? आता मला इकडे आल्यावरती खूप बरं वाटलं. ते चेहरा दिसतोय एकदम. मिस्टरांची काळजी घेतात सगळं. मिस्टर आता 1 महिन्यामध्ये एकदम मस्त झाले. म्हणजे आता चालतात, सगळ्यांशी बोलतात मस्त. त्यांना जे घरामध्ये ते काही करत नव्हते, पण दोघं असल्याकडे ते काय ऐकायचे नाही, त्या मुलाचं पण ऐकायचे नाही, एक्सरसाइज करायचे नाही. इथे आल्यावर तिकडे घेऊन जातात हे लोक, जबरदस्ती त्याला करायला घेऊन जातात. आणि आता करता करता ते खूप मस्त चालतात, सगळ्यांशी बोलतात. थोडं त्याचा या छातीचा प्रॉब्लेम होता, थोडा पण तो पण थोडा हळूहळू कमी व्हायला लागलाय आणि खूप छान आहे. मला आवडलं इकडे. आणि सगळे लोक हे भेटले, मला मस्त वाटलं. त्या मला मैत्रिणी भेटल्या. तिकडे एकटी घरामध्ये मी अशी कुडत होती, पण इथे आल्यावरती मला सगळे भेटले आणि इकडे प्रोग्राम सगळे होतात. ते मला त्यांचा इतका आनंद आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा विचार करतो की नवरा बायको दोघंही मस्त राहतात, पण जेव्हा कुठं तरी आपण थकतो, जेव्हा आपल्या हातून होत नाही, हा मार्ग स्वीकारणं काही त्याच्यामध्ये चुकीचं नाहीये. घरापेक्षा इथं अगर तुम्हाला आनंद भेटत असेल तर त्या जसं बोलतायत, आता कुठला व्हिडिओ पाहिला त्यांनी ह्याचं माहिती नाहीये, तर आमच्याही व्हिडिओ थ्रू तुम्ही कोणीही संपर्क करू शकता. इथं तुम्हाला वाटत असेल की आमच्यासाठी योग्य आहे, भेटणं तर ठीक आहे, पण मला ह्यांचं कौतुक वाटतं की म्हणजे कुठलीच खंत नाहीये त्यांच्या मनामध्ये की नाही तर मला खूप नाविलाजाने मी येऊन राहते, माझं घर सुटत नाही. ह्या गोष्टी कुठंतरी सोडून आपल्याला जिथं वाटतं ना तिथं राहणं नाही, आपलं आयुष्य मस्त इकडे आल्यावर कोणाला परत जायची इच्छा होत नाही.
आता मला हळूहळू राहता राहता माझी पण मनामध्ये अशी इच्छा व्हायला नाही, पण मी- असं वाटतं की हो आपण खरंच हे लोक म्हणतात की इकडे जायची इच्छा होत नाही. नाही, पण मीही कधी थकले ना किंवा काय वाटलं ना तो व्हिडिओ मी पाहते. म्हणजे मी व्हिडिओ जो शूट केला ना, म्हणजे मी बऱ्याचदा मिस्टरांना बोलते चला ना आपण जाऊन येऊ. म्हणजे खूपदा बोलतात ना ते कुठंतरी ती काळ वेळ मिळून यायला पाहिजे. आणि ते लग्नाचं तर मला अचानक ते हे झालं. मी सहज आले, नीरज बोलतो चल येतेस का, पण जे ते पाहिलं ना मी तो व्हिडिओ शूट केलेला तो व्हिडिओ मी लवकरच टाकेन. कारण त्यावेळेस तुमचं परमिशन आहे की नाही माहिती नव्हतं. म्हणजे आपण जे लग्न करतो ना त्यापेक्षा धुमाकूळ होता, टीव्हीवर न्यूज होतं, सगळे नाचले होते, कुठलं तरी गाणं होतं त्याच्यावरती त्यांनी डान्स केला होता. अरे या सगळ्यांनी आदल्या दिवशी पार्लरवाली आलेली, मेहंदी लावलेली. अरे मस्त तयार केलेली त्यावेळेस. तर तो व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही पहा. मला वाटतं झिंगाटवरती डान्स केला होता आणि सगळे पत्रकार होते. तो बोलतात ना ते आपल्या नशिबात असेल तर भेटतं. मला अचानक भेटलं होतं. तो व्हिडिओ मी नेहमी पाहते. म्हणजे घरी मी कुठं तर थकले किंवा कामातून कंटाळा आला ना, मग तो जो शूट केलेला आणि हा लग्नाचा व्हिडिओ पाहिला ना कुठंतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बाकी कुणाला बोलायचंय? विनोद भाई 21 जुलाई 2024 में मेरे यहाँ 2 साल पूरे हो गए. मेरा नाम विनोद भाई है और जब मैं डांस करता हूँ या गाना गाता हूँ लोग पूछते हैं कि आपकी वय कितनी है, उम्र कितनी है. मैं उनको बताता हूँ 78 ओनली. मुझे भी नहीं लग रहा है यार. मैं सबको देख रही हूँ की म्हणजे वयापेक्षा हे चांगले 15-20 वर्ष लहान दिसतात. ये पवित्र देवभूमि में एक प्यार का गुरुत्वाकर्षण है. एक दफा जो यहाँ आते हैं वो कहीं वापस नहीं जाते. नहीं जाने का ये मन ही नहीं होता, कहीं जाते भी नहीं. क्योंकि यहाँ पर जो है मैं प्यार का गुरुत्वाकर्षण आप समझते हो. अगर इसको आश्रम समझो तो ये पूरे हिंदुस्तान में शायद एक अनोखा आश्रम है कि एक गुरुकुल जो बोलते हैं तो हम अत्यंत आदर से मनीषा बेन को तो गुरु माँ कहता हूँ. अभी इनके जो संभालते हमको अपने बच्चों की तरह संभालते हैं कि वो मैं कहता हूँ वो हमको माँ बाप मानते हैं, मैं उनको माँ बाप मानता हूँ कि हम सब उनके बच्चे. ऐसे भी जो बूढ़े होते हैं ना वो बच्चे के बच्चे होते हैं. आपके वजह से वो यंग है अभी तक, वो बूढ़े लग ही नहीं रहे हैं. सवाल ही नहीं है. अरे यहाँ सबके चेहरे देखो, सिर्फ इनके नहीं सबके चेहरे देखो. सबके चेहरे पर नूर है, आंखों में चमक है, वो है होठों पे मुस्कुराहट है. तो फिर ये वृद्धाश्रम कैसे हुआ? अभी शायद नाम बदल के उसको युवा आश्रम कर देंगे. तो भी रिवर्स में जा रहा है सब. नहीं सबका रिवर्स में जा रहा है. और दूसरा जो सूर्यका बेन ने बहुत अच्छी बात कही कि हमारी कोई भी इच्छा बाकी नहीं रही. तो शास्त्रों में कहते हैं, अपना गीता में कहते हैं कृष्ण भगवान जिसकी कोई भी इच्छा बाकी ना हो, कोई भी इच्छा बाकी नहीं, उसको हमेशा मोक्ष मिलता है. बराबर. तो मैं तो चाहता हूँ कि जब जिसका भी यहाँ पर बारी आ जाए ऊपर तो यहाँ भगवान पुष्प विमान तो जरूर भेजेंगे लेने के लिए. ऐसे नहीं जाएंगे. अभी यहाँ मेरी बेटी का घर मलाड में है. तो कभी कभी बोलते हैं कि पापा 8 दिन आओ. मैं बोला क्यों हो गई, क्यों 8 दिन आऊँ, एक दिन आके मैं वापिस आ जाता हूँ. क्योंकि एक लगाव है. और मनीषा बेन प्रदीप भाई से बॉन्डिंग हो गया. हमको ऐसे ही लगता है वो हमारे ही है. कहने का मतलब क्या है आप समझते हैं ना कि हमारे परिवार के एक सदस्य है. हमें जो यहाँ पर हमेशा ज्ञान की गंगा बहती रहती है. जो भागवत सप्ताह जो किया वो तो सबको मालूम है. अभी भगवान की कृपा होगी तो हम राम कथा भी जरूर करेंगे. बराबर है. मुझे बुलाइए. हाँ तो आप तो है ना अभी, आप अभी हमारे परिवार से जुड़ गए हो, फिर क्या अभी. तो भगवान की जितनी कृपा है, बाकी हम बहुत शांति से सुकून से एक खुशहाल जिंदगी जी रहे हैं. हमको कोई गम नहीं, कोई शिकवा नहीं, कोई दुख नहीं. वी आर एंजॉयिंग अवर लाइफ लाइक एनीथिंग. थैंक यू वेरी मच. खूप वेळ दिलाय आपला आणि खूप मनापासूनच आपल्याकडे हा उत्सव साजरा करायला आपल्या बरोबर सहभागी झालाय. आणि त्यांचा तो इतका छान आहे की आश्रमला इतकी चांगली पब्लिसिटी करतायत, इतकी लोक जोडतायत. हा त्यांचा हेतू आहे आणि तुमच्या सर्वांचे त्यांना भरपूर आशीर्वाद मिळणार आहे. धन्यवाद. आणि तुमचं हे टेलरिंगचं फॅशन डिझायनिंग अजून पुढे जावं हीच आमची सगळ्यांची इच्छा आणि आशीर्वाद. धन्यवाद. मी किचनमध्ये आले. हे बघा मेनू आहे. सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे तुम्हाला किचन दाखवते. एकदम क्लीन नीट नेटका आहे
आणि इकडं बघा सगळं जेवण वाढणं चालू आहे. हे एकदम गरमागरम रोजचं एवढं गरम जेवण असतं. हां, कोबीची भाजी, डाळ, हे काय केले खीर आहे ना. आणि यांचा मेनू असतो इकडे, म्हणजे ब्रेकफास्टला, लंच, डिनर हे असं लिहिलेलं आहे. सोमवार मंगळवार डेट वाईज पोहा, उपमा, इडली, कांदा पोहा, पराठा, शेव उपमा, साबुदाणा खिचडी, मसाला पुरी जेवणाचा. आणि इकडे भजी पण अख्ख्या मुगाची भजी आहे, म्हणजे हेल्दी भजी. हेल्दी भजी हे बघा. आणि इकडे आपण घरी एवढं गरम जेवणार नाही, म्हणजे हे फिक्स टायमिंग आहे ना सगळ्यांचं. हां, स्टोरूम आहे इथं. बरंचसं सगळं हे जे हे तुम्ही सगळं आणून ठेवता की लोकांनी पण दिलेलं? ओके, त्या पण लोकांना तुम्ही जे सांगताय तेच नेहमीच असतात ते विचारतात की काय हवं. हां हां, म्हणजे काय करायचं तेल पाहिजे तर मी मागून घेतो. असं स्वच्छता नीटनेटकेपणा खूप आहे. सगळं हे परवाच आलेलं आहे म्हणून भरायचं आहे. प्रत्येक वस्तू ड्रम मध्ये भरलेली असते, त्याच्यात लिहिलेलं असते काय. हां, हे काय दिसतं ना इकडं, तूर डाळ हे त्याला तेल बिल लावून अगदी व्यवस्थित असतं. हे आमच्या अन्नपूर्णा तुशी लावेल. किती वय आहे तुमचं? 99. हां, कमी बोलणार त्या. आणि थोडंसं तापाचं साथ. हे रूम बघा आणि क्लीन दाखवते मी तुम्हाला. आपण घरी सुद्धा कुठेतरी पसारा दिसतोय, पण नेटनेटकेपणा खूप आहे, स्वच्छता सगळं. पाण्याची बॉटल बिटल घेऊन गोऱ्या पान आहेत दोघी पण. लवकर जेव म्हणजे आपण एक थाली हो. माझ्या देशातून तुला बघून नातीसारखी आहे. मग माझा भाऊ होणार तो. पण बांधायचो खरं सांग. मी बोलवते त्यांना, मी पाठवते त्यांना. हां, त्यांनाच बांधा, मी पाठवते मला. ह्यांना का राखी बांधताय तुम्ही? ह्यांना ते पण सांगा ना मला थोडंसं. नाही, मला का बांधतात हे बोला ना. आज राखी पौर्णिमा. हां, सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या. हां, सगळ्यांनी प्रेमाने राहायचं. नाती कुठल्याच काही बोलायचं नाही. पण मला का बांधायची? चालतो. पण ह्यांना काय बांधतात ते? भाऊ थोडी आहे. भाऊ नाही आहे ना ते. भाऊ नसून का नाही, सगळ्यांना बांधतात पण सुद्धा एकमेकांना बांधतात. तुमची प्रगती, मला आशीर्वाद द्या. त्यांचं आयुष्य वाढव साहेबांचं माझ्या. बस साहेबांना बोलवते मी, तुमची वरती बोलवते. हां, चॉकलेट पण द्या. ताईंना द्या. थँक्यू. आणि तिला आशीर्वाद आहे. तिला पण बांधा. कोणी आम्ही बांधली नाही तिला. राखी कच्चा धागा बांधायचा. तिचा व्यवसाय आहे स्वतः. बाळकडून जाते राखी घ्यायला बाजारामध्ये. कच्चा धागा चालतो काही. छान मला आयुष्यवाद तुझं पगार पाणी वाढव. छान ते होकडे राहू चांगली. नाव काय त्याची? सुरेखा. अरे मग हां, मी ते बऱ्याचदा येऊन गेले. ओळखलं तुम्ही मला? सुरेखा ना. भाऊ म्हणतील असतो. दोन महिने एकत्र घालविले तुझ्या कविताची तरी चांगल्या गीत काय. आई बाबा तुझी म्हणण्याची धाकुली सुरेखाही. आई बाबांना तोष मला दिवाळीला येशील का रे भाऊ. चोळी पर कर अनगाणशी खाऊ. असे वदता भाऊ झाले झाले रक्तमाने डोळे. भाऊ बहिणींची प्रीती या ठिकाणी. कोण आहे तो भाग्यवान ठिकाणी. मी आले होते, लक्षात आहे तुमच्या? मी येऊन गेले बऱ्याचदा. सर येत आहेत, राहू द्या. हा सर थँक्यू. हां, तेच आहे ना. मी तुमच्या घरी आलो. माझं भाग्य माझ्याकडे आला.
सगळी नाती माझी तुमच्याकडे आहे. सुवारीचं आयुष्य वाढू दे छान आणि आरोग्य सांभाळा व्यवस्थित दोघंही पण तुमच्या दोघांचं आयुष्य वाढू छान. तुमच्या दोघांनी चॉकलेट आणा आयुष्य वाढा आणि आरोग्य प्रगती होते काही तो खूप आवडेल चालेल. ओके ते 1.5 महिना झाले बोलले ना येऊन. देवाला प्रार्थना करू लवकर बरे रक्षाबंधन पुरी भजी पापड कोबीची भाजी खीर. काका काय देणार मला काय देऊ आशीर्वाद. गणपत काका इथे आले होते 2 वर्षापूर्वी कोमामध्ये होते इथे. हां कुठून आले थे? माहीम. सेकंड फ्लोर आहे ना. हां ह्याबद्दल थोडीशी माहिती द्या कारण मला वाटतं सगळे मेडिकल पेशंट हे मेडिकल पेशंट आहेत नर्सिंग वॉर्ड. हां आपल्याकडे 2021 साली कोविडचा इफेक्ट झाला. 22 जण एका वेळेला पॉझिटिव्ह झालेले. हां आम्ही त्यातले 6 जण गमावले. पण त्यावेळेला इच्छा झाली का आपल्याकडे पण एक नर्सिंग वॉर्ड पाहिजे का. थोडंसं काय झालं आणि त्यांना मग नर्सिंगची गरज असेल तर प्रत्येक वेळेला आम्हाला हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागायचं. इकडचं ढवळे हॉस्पिटलचा सपोर्ट खूप आहे तरी पण आपल्याला आपण सेल्फ सफिशियंट पोहोचायला म्हणून हा एक वॉर्ड इच्छा होती. आणि इन्क्वायरीज पण खूप होते का ज्यांचं घरी कोणी करणारं नसतं पॅरालिटिक आहे त्यांना पण सेवेची गरज होती. तर हा एक वॉर्ड करावा अशी इच्छा होती. इथे 5 रूम्सचं एक अवेलेबिलिटी होती तेवढं आपण बांधू शकत होतो आणि इच्छा झाली. आणि मी नेहमी म्हणते ईश्वर आमचा बरोबर आहे. तर त्यावेळेला लगेच आमच्या कमलिनी पारेख म्हणून आपल्या कमिटी मेंबर आहेत नवनीत तिच्याशी मी बोलली आणि तिने तिच्या सासू सासऱ्यांशी चुलत सासू सासऱ्यांशी ती बोलली आणि ते म्हणाले म्हणजे 75 लाखाचा एस्टिमेट काढलेला. आता एवढी कॅपॅसिटी आश्रमची तर काहीच नाही. पण त्या एकाच फॅमिलीने सांगितलं का पूर्ण वॉर्ड आम्ही स्पॉन्सर करतो तुम्ही बांधायला. पूर्ण वॉर्ड आणि हे त्यांचं नाव आहे त्यांच्या जावेचं नाव आहे श्रीमती कांताबेन बळवंतभाई पारेख. संवेदना वॉर्ड कारण इथे संवेदना दिली जाते. नर्सिंग पण अगदी प्रेमाने आणि त्या भावनेने दिली जाते म्हणून त्याप्रमाणे हे नाव दिलंय आणि तशीच सेवा दिली. आता सध्याही आपल्याकडे 15 पेशंट्स आहेत आणि अगदी म्हणजे कोमामध्ये असले बिछाण्यात असले ते इथे चालायला लागतात कारण त्यांना खूप व्यवस्थित काळजी घे. 24 तास नर्सिंग स्टाफ आहे. फिजिओथेरपी आहे. हां फिजिओथेरपिस्ट मी दाखवते तुम्हाला. सगळी बेसिक फॅसिलिटी सगळं बेसिक फॅसिलिटी करून घेतलंय. बापरे खूप म्हणजे आपण इमॅजिनच करू शकत नाही इतक्या सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित मॅनेज केल्या. कमलची आई ओके हे वाला तिकडे हे दिलं गेलं. आता कपडे दिसतात पावसाळ्यात. हां आता पावसाळ्यात तिथं हे केलेलं आहे. आणि हे काय आहे स्टोर रूम आहे मेडिकल. हां फिजिओथेरपिस्ट आहे. मंगळवार ते शनिवार 5 दिवस 3 ते 5 रोज 2 तास सगळ्यांना फिजिओथेरपी दिली जाते आणि ह्याच्यातूनच आमचे सगळे पेशंट चांगले होतात. कोण येते ते? चंदन तरे येतो. खूप काळजीपूर्वक करतो. आणि ते कुठं प्रॅक्टिस करतात? नाही आपल्याकडे जास्त आणि घरोघरीच जातात. घरोघरी जातात. हां हां हां. मग तू कशी काय इकडे? मस्त. किती पिल्ले आहेत? 2 पिल्लांना जन्म दिले दिसते. एक तिकडे एक इकडे. जेवले मी सोमवार सोडला. खूप छान जेवण होतं. तर थोडीफार म्हणजे लास्टचा व्हिडिओचा एंडिंग मी त्यांना सांगते करायला. खूप छान वाटलं. म्हणजे थोडीशी धाकधूक होती कसं करू किंवा काय. खूप मोठी व्यक्ती आहे थोडंसं नाही कारण थोडंसं वाटतं आपणाला. मी म्हणले एवढे जण मला फोन करून विचारत आहेत. सगळ्यांची खूप इच्छा होते. तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. घरात जे काही तुमच्या परीने मदत होईल म्हणजे कुठलीही होऊ दे ते सांगतील तुम्हाला. तर तुमच्या ह्याच्यात तुम्ही सांगा कारण मला सारखे फोन येतात. मी नाही सांगू शकत सगळ्यांना एवढं. आणि जवळ कुठं पडतं यायचं पालघर स्टेशन. मी आज आले म्हणजे पालघर स्टेशनवरून डुगडुगीने सातपाटीची शेअर रिक्षा घ्यायची आणि चुनापट्टी स्टॉप आहे. काल घाईत सुद्धा मला बोलतात शेअर रिक्षा घे फक्त 20 रुपये घेतात आणि इथून जवळ आहे. मी तुम्हाला जाताना जमलं तर मार्ग दाखवते. आता तुम्ही मी सुरेखाला धन्यवाद देणार आणि खूप आशीर्वाद देणार की भरपूर वेळ दिला आहे आणि एक खूप छान इच्छा होती तिची का आनंद वृद्धाश्रम
जितकी लोक जोडली जातील तितकी मदत होईल, हीच तिची एक इच्छा आणि तिने आज ती खरंच पूर्ण केली. मलाही खूप बरं वाटलं तुला भेटून. आणि ही आज मी पुढे भेट देते. मायेचा वटवृक्ष आनंद वृद्धाश्रम 2005 साली एक छोटंसं रोपटं लावलं. आज 19 वर्षांनी ते खूप मोठं वटवृक्ष झालं. आणि आमचे जयवंतबाई चौधरी केळवे त्यांची इच्छा होती गेली 5 वर्ष काही पुस्तक लिहायचं, आनंद वृद्धाश्रम आणि आमचा प्रवास. आणि शेवटी त्यांनी त्यांची जिद्दीने हे पूर्ण केलं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यांचे अभिप्राय आहेत, पूर्ण माहिती आहे आश्रमची. आणि नक्की वाचा, तुम्हाला प्रेरणा होईल. त्यांची इच्छा हीच होती का पुढच्या जनरेशनला एक प्रेरणा मिळावी याच्यातून की असं ते कार्य होत राहावं. आणि असे खूप आईबाबा आहेत त्यांना आपली गरज आहे. त्याच हेतूने आनंद वृद्धाश्रमी झालेला आहे. तुम्ही सगळे आता जे काही करताय, हा एक आपला संसार आहे, फक्त मोठा संसार आहे. जी काही मदत करताय, वेळेची पण एक फार मोठी मदत असते. लोकांना वेळ खूप असतो, घरी कोणाला वेळ नसतो त्याला वेळ, तरी या त्यांच्याशी गप्पा मारा. तुमचा जे टॅलेंट असेल ते पुढे करा. म्हणजे भजन आहे, डान्स आहे, जे काही छोटी छोटी स्किट आहे ते काही करता येईल. किंवा तुम्ही त्यांना धान्य द्या, दिवसाचा खर्च ते काय करता येईल तुम्हाला जे करायचं. म्हणजे नाश्ता, जेवण आणि डिनर असं जे काही खर्च येते, किंवा तुम्ही मुलांचा वाढदिवस साजरा करणार असते, आम्ही नंबर डिटेल माहिती देऊ, कॉन्टॅक्ट करायचं, त्यानुसार तुम्ही इथं यायचं आहे. मग सगळ्यांना हा ड्रेस आवडला आणि नऊवाऱ्या, तर त्या साड्या देणार आहेत, मी स्टिच करून देणार आहे, कारण त्यांचे डान्सचे हे होतात. मनात खूप इच्छा असते, फुल ना फुलाची पाकळी. आपल्याला कधी कधी वाटतं की मी कशी जाऊ किंवा मी कशी मदत करू. पैशांपेक्षा पण एक वेळ पण दिलं ना, असं नाही की सगळ्या गोष्टीला पैसे लागतात. म्हणजे तुमचा एक ग्रुप असेल भजनचा किंवा डान्सचा, काही असेल, जे सणवार आपण घरी साजरे करतो ते यांच्यासोबत केलं तरीही चालेल. आणि हां, सर्वांचे आई बाबा आहेत, बस येऊन त्यांना प्रेम द्या आणि त्यांची आशीर्वाद. खूप वाट बघतात आतुरता. एवढा आनंद असतो त्यांना, कुठल्या गोष्टीची इथे कमी नाही आहे. पण येऊन त्यांना विचारलं ना प्रेमाने, डोक्यावरून. मी ह्यांचं एक पाहिलं आता, बोलतात फिजिकल जे टच किंवा आशीर्वाद ठेवतात. जेवढ्या व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष देऊन पहा, जेवढ्यांना ते राखी बांधत होते किंवा बोलत होते, तर त्यांचं डोक्यावर हात असणं किंवा हे असणं हे खूप तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी देते. म्हणजे एक ते बोलतात ना, माणूस कुठं तर हरलं तर जगण्याची एक इच्छा होते ना, ते त्याच्यातून मिळते. ही आपली संस्कृती आहे. तर जपा. आमच्या दोघीकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि जेव्हा आधीचा व्हिडिओ होता त्यावेळेस पण बऱ्याच जणांनी विचारलं, मी बऱ्याचदा त्यांना मेसेज करते की हे येणार आहे, चालेल का, ते येणार आहे. खूप छोटीशी मदत आहे. सगळ्यांचा निरोप घेऊन मी निघाले माझ्या घरी. तर कोणालाही मदत करायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे. तुम्हाला भेट द्यायचं असेल तर त्या नंबरवरती तुम्ही मनीषाताईशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही भेटीला नक्की या. एकदा तरी भेट द्या आवर्जून वेळ काढून. मनीषाताईबद्दल थोडंसं मी ह्याच्यात तुम्हाला सांगते. मी 4 ते 5 तास त्या दिवशी रक्षाबंधनला होते. त्या जशा आल्या तशा कंटिन्यू म्हणजे सगळीकडे लक्ष देणं बारकाईने. ह्या वस्तू आहे, जेवणामध्ये का आहे, काय कमी आहे, मेडिकलच्या तुम्ही गोळ्या घेतल्या का, तुम्ही कसे आहेत, तुम्हाला कसं वाटतं, जातीने त्या सगळ्याकडे लक्ष देतात. तेवढं वेळ देतात. त्यांचं वय ही 69 आहे, तरी त्या फुल ॲक्टिव्ह वाढतात. फक्त निस्वार्थी सेवा करतात. सगळीकडून भरभरून त्यांना मदत मिळत असेल तरीही कुठं तरी अजून मदतीची गरज आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवर्जून भेट द्या. हा व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही सगळ्यांनी. तुमच्या आजूबाजूला असे काही ठिकाण असतील तर तिथं प्लीज मदत असेल तिथं मदत करा. राखी धागो का त्योहार, राखी धागो का त्योहार.